आम्ही माझा आणि आरतीचा ब्लॉग पोस्ट केला आहे. आता 10 मिनटं झाले असतील. मी फर्स्ट ब्लॉग होता तो मी पोस्ट केला आहे. आणि आरतीचं म्हणणं होतं की नको पोस्ट करायला, बिकॉज तो फर्स्ट व्हिडिओ मी ट्रायल म्हणून पण बनवला होता आणि तिची इच्छा नव्हती तरीसुद्धा मी तो पोस्ट केला आहे. आता मी हे तिला अजून सांगितलं नाही आहे. मी ही गोष्ट तिला उद्या सांगणार आहे. आणि आत्ता पण मी सेकंड ब्लॉगसाठी ना मी व्हिडिओ शूट केली, बट मला बॅक कॅमेरामध्ये माझा फेस नाही एवढं, सो मी रिटर्न सेल्फीमध्ये शूट करते आहे. तर आरती उद्या काय बोलेल आय डोंट नो. मी उद्या तुम्हाला सांगते आणि तुम्हाला मी दाखवते. आरतीचं म्हणणं असं होतं की आपण खूप चांगली व्हिडिओ काढूया रिटर्न, तेव्हा तू अपलोड कर. किंवा म्हणजे तिचं असं पण होतं की नको अपलोड वगैरे करायला, असं तिचं म्हणणं होतं. बट मी 2-3 दिवसापासून डेली आदिती गायकवाडचे ब्लॉग बघते. ते मला खूप आवडतात, म्हणजे मला बघायला पण आवडतात. आणि मग तिचे व्हिडिओज बघून मला असं वाटलं की मी पण बनवते, मी पण ट्राय करते असं. आणि मी रात्री बोलली पण होती कोणाला तरी, तर त्यांचं म्हणणं असं होतं की तू नको बनवू ब्लॉग वगैरे, रील्स बनवते की ते खूप आहे असं. तर रील्स तर ते मी असंच टाईमपास म्हणून बनवते आणि आय डोंट नो की ते कसे असतात. ॲक्च्युली मला आवडतात, सो मला ब्लॉग आवडतो आहे बनवायला म्हणून मी बनवते. अजून आता मी उद्या आरतीला दाखवणार आहे. आता आरती काय बोलते. आरती तर पहिली गोष्ट खूप हसणार आहे, कारण तिची इच्छाच नव्हती की मी हे पोस्ट वगैरे करून अपलोड करू, आय मीन. सो बघूयात आपण उद्या काय. ओ नो, या राईट. आरती माझी कॉलेज फ्रेंड आहे. आमची अजून एक फ्रेंड आहे, तिचं नाव योगेश्वरी, आम्ही तिला युवी बोलतो. तर आरतीचं म्हणणं होतं की आपण तिला पण दाखवूया फर्स्ट ब्लॉगमध्ये. ती तर आम्हाला भेटत नाही, तिच्याकडे आमच्यासाठी वेळ नाही आहे. आम्ही तिला कॉल करून बोलणार तेव्हा ती बोलणार की नाही मी बिझी आहे, आता मला लेट झाला आहे, सो मी घरी चालली आहे वगैरे. मग बघू, ती उद्या येणार आहे. जर ती उद्या आलीच तर तिला पण आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये घेणार आहे. ती तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण ती आहे तशी छान मुलगी. आरती पण खूप चांगली मुलगी आहे आणि ऑल्सो मी पण खूप चांगलीच आहे. मी आता माझ्या शॉपमध्ये आहे, केक शॉपमध्ये. आम्ही ते जॉब करतो ना, मी आणि आरती, आम्ही तिकडे आहे. आय मीन मी आता आहे, आरती गेली. आरतीचा टाईम झाला 9चा, सो ती घरी गेली. आता मी 12 वाजता घरी जाणार आहे. आता 11 वाजलेत, अजून माझ्याकडे अर्धा एक तास आहे. 45 मिनिट्स आहेत मला जाण्यासाठी. मी बाहेर तर व्हिडिओ शूट करेल माहीत नाही, बट मी उद्या ठरवलं आहे की मी उद्या घरातून निघताना व्हिडिओ शूट करणार आहे. इथे येईपर्यंत आरती काय करते मी ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि तसं मी जे तुम्हाला बोलली की आरतीला माहीत नाही आहे मी व्हिडिओ अपलोड वगैरे केली आहे, मग ते पण आपल्याला बघायचं आहे आरतीचे रिॲक्शन. बट आमच्याकडे दुसरं कोणी नाही आहे जे आम्हा दोघींना कॅप्चर करेल आमच्या ब्लॉगमध्ये. सो बघू उद्या काय होतं आहे, तिचं एक्सप्रेशन बघूया. तुम्ही उद्या दोघीलासुद्धा भेटा. अजून बघू. मी लेन्स लावलेत, मला लेन्समध्ये खूप आवडते. मी छान पण दिसतात लेन्स माझ्यावरती सगळेच. आय मीन ते जे फोनला स्टिक, त्याचा फोन राहील कुठे ते, तर मी अशी बोलेल व्हिडिओ शूट करेल. असं मला काहीतरी घ्यायचं आहे मस्त. हे सारखं सारखं आता कुठे फोन उचलून घ्यायचा किंवा कुठे स्टँड पकडून ठेवायचा. छान वाटतात लेन्स. बाय गाईज. मी काल काजळ लावलं होतं. ओके, माझं काजळ एवढं भारी आहे, काल लावलं होतं, आजपर्यंत गेलं नाही. आय मीन गेलं आहे बट थोडंसं राहिलं आहे. हे बघा, दिसतं मला. एखाद्याला वाटेल की मी आंघोळ नाही केली नीट किंवा आंघोळच नाही केले त्याच्यामुळे. आणि माझं काजळ पण खूप छान आहे, माझ्या फ्रेंड्स लोकांना खूप आवडतं गर्ल्स. फर्स्ट बॉक्स.
मी शॉपमध्ये आहे आणि आमचे जे ऑनलाईन ऑर्डर आहे झोमॅटो, गाईज आता वाजलेत 12ला 2 मिनटं बाकी आहेत आणि एक ऑनलाईन ऑर्डर पडले. सो मला घरी जायला आता थोडं लेट होणार आहे. लेट म्हणजे मी लेटच जाते तसं, पण अजून थोडं लेट होणार. आत्ता ही ऑर्डर पडले. ओके, आय विल शो यू. ही ऑर्डर पडले. आता इथे 4 मिनटं दाखवत आहेत रायडर येण्यासाठी. रायडर येणार आहे 4 मिनटात, इथे असं शो होत आहे. बट रायडर कधी ह्या टायमिंगला येतच नाही. ओके, सो आता रायडर घेणार थोडा टाईम. मग मी काय करू, म्हणून मी व्हिडिओ क्रिएट करते, ब्लॉग बनवते आहे. गाईज मी बॅक कॅमेऱ्यामध्ये मला नाही आवडत, सो मी फ्रंट कॅमेऱ्यामध्ये शूट करते. ओके, माझा कॅमेरा इथं आहे बट मी बघते ह्या साईडला आणि मला असा फोन नाही पकडायला जमत आहे. सो मी असा पकडला आहे. असं सी माय टॅटो. 1 वर्ष होईल नोव्हेंबरमध्ये मी हा टॅटो काढला आहे. मला खूप इच्छा होती पहिलंच काढायची. मग मी लास्ट इयर काढला. बस 2च टॅटो काढले, तेच मला काफी. रिटर्न मी टॅटो वगैरे नाही काढणार आहे, म्हणजे मला आवडतात बट नको ओव्हर. सोबत चालेल 2. आता हा रायडर कधी येणार, मी कधी निघणार. मी आजचं तारक मेहता बघितलं नाही. मला तारक मेहता बघायचं आहे आणि इथे बसून मला बघायला काही इंटरेस्ट नाही आहे आत्ता सध्या तरी. नाहीतर कस्टमर येत राहणार. घेणार तर काय नाही भाई, टाईमपास करत राहणार असं सीन आहे. ओके, सो मला आता काही सेल करायचा मूड नाही आहे. आमचं एक मुलुंडला शॉप आहे, तिकडे माझे 2 फ्रेंड्स आहेत, दिव्या आणि श्रद्धा. फ्रेंड आहेत, क्लोज फ्रेंड नाही म्हणता येणार बट फ्रेंड आहेत आणि त्या पण चांगल्या आहेत, छान आहेत. मला मैत्रिणी छान भेटतात. आय मीन मी माझ्या मैत्रिणीला चांगली मुलगी अशी भेटते. मला सर्दी झाली कारण मी ते फ्रुटी पिलं. म्हणजे मला सर्दी ऑलरेडी होती, खूप दिवसापासून मला सर्दी होती, बट आता थोडी थांबली होती. सर्दी खोकला होता तो आता जरा थांबला होता, बट मी काल फ्रुटी पिली. रिटर्न मला सर्दी चालू झाली. आता भाई खोकला नाही आला पाहिजे. एकदा जर सर्दी खोकला चालू झाला की थांबतच नाही. महिनाभर कंटिन्यू मला सर्दी खोकला होता, खूप वैतागली. आता पण माझं त्या सर्दीमुळे माझं डोकं जडजड झालं आहे. आणि आमच्या इथे एक मशीन आहे, त्याचा आवाज येत राहतो सारखा टॅव 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 टॅव. तुम्हाला आता ब्लॉगमध्ये तर ऐकायला भेटेलच प्रत्येक. इरिटेट. चलो रायडर आ गया. तो बॉक्स आहे, तो बॉक्स पण आहे. हा पेस्ट्री आणि बॉक्स केक आहे एक. नशीब की रायडर लवकर आला आहे. हे आमचं शॉप आहे. जास्त वेळ तर मी शॉपमध्येच असते कारण माझा टाईमच असा आहे भाई. माझे सगळे फोटो व्हिडिओ स्नॅप ऑल एक्सेट्रा काहीच सगळं इथलं मला ह्या लोकेशनचा वैताग पण आला आता. आणि मी जास्त बाहेर पण नाही जात कुठे. मला कंटाळाच येतो बाहेर जायचं, ट्रॅव्हलिंग करा. आणि ट्रॅव्हलिंगच्या टायमिंगला तर मला म्हणजे मी झोपाळू आहे. फॉर एक्झाम्पल जिथे जाईल तिथे भेटला चान्स की दिला झोपून. कोणतरी पाहिजे कम्फर्टेबल. मस्त त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपायचं. आता मी निघते, लॉक लावते आणि घरी जाते.
मस्त गाणी ऐकत ऐकत जाणार आहे, टाईमपास करत. मी माझ्या आजीच्या एरियाच्या इथून माझी जायची इच्छा आहे, बिकॉज मला आईस्क्रीम खायची इच्छा झाली आता म्हणून. बट नको, माझ्या सर्दीमुळे तर मला खाऊ पण नाही वाटत आहे, बट मला खायची क्रेविंग आहे आणि मला मम्मीसाठी पण आईस्क्रीम घ्यायचं आहे. बघू, जर मी ह्या साईडून गेली तर मी व्हिडिओ क्रिएट करेन. मी तुम्हाला आमचा ब्रेकअप पण दाखवते. बाय गाईज.